हॅलो येस जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे आमच्यासोबत जॉईंट आहेत खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अर्थातच व्हॉइस ऑफ करवई प्रसादजी सवारे सरांकडे. थँक्यू सो मच सर. जय बजरंग खांडपे समालोचक कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानात दिशेने आपण मॅच क्रमांक दुसरी पाहतात. दुसरी लढत पाहायला मिळते ती म्हणजेच जय बजरंग फुंडास विरुद्ध रियांश इलेव्हन चावे या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. खरं तर टॉस जिंकला होता टीम रियांश इलेव्हन चावे संघानं. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मैदानाच्या आत आपण पाहता खरं तर खूप चांगली फिल्डिंग आतापर्यंत सजवली आहे. त्याच दरम्यान राहुल जयरामजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण यायच्या व्यासपीठावरती आपला आम्ही आपलं मनापासून स्वागत करतोय. व त्यानंतर समाधान चोरके साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावरती. या दोन्ही मान्यवरांना आम्ही खरं तर मनपूर्वक आदरणीय मात्र विनंती करू. साहेब या आपल्या स्पर्धेत आपला आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉट समोरून उडवलाय हा चेंडू. ऑन द टॉस केलाय आणि पहिलाच बॉल हा निर्धाव आलाय. मागील मॅच मध्ये सुद्धा पहिला चेंडू डॉट आला होता. म्हणजे शून्यापासून सुरुवात होते. शून्यातून विश्व निर्माण होतोय आणि अगदी या ठिकाणी दोन्ही संघ शून्यापासून सुरुवात करत असताना खरं तर भरपूर चांगली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहायला मिळते. अन्वी स्पोर्ट्स खांडपे आयोजित स्वर्गीय सुक्रिया झिपरे हजारे स्मृती चषक. इथे फटका फसलाय जेलची संधी आणि या ठिकाणी यष्टीरक्षक कोणत्या प्रकारची चुका करणार नाहीये. इझी कॅच सोप्पा झेल टेपलाय. पहिला धक्का लागतोय. 0 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना जय बजरंग पुंडा संघाला फलंदाज बाद. थँक्यू सो मच ऋषिकेश. खरं तर चांगली सुरुवात करतोय आणि ऋषिकेशचा विचार केला तर ऋषिकेश हे दुबईमध्ये नक्की जॉबला आहेत. खरं तर नक्की 2 महिन्यांचा ब्रेक मिळाला परंतु आता नक्कीच आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत आहेत. खरं तर नक्कीच आपल्या गावाचा प्रेम आपल्याकडे स्वतःचा असलेला क्रिकेट मात्र दाखवतोय ऋषिकेश. चांगली सुरुवात. त्याच दरम्यान कुणाल सुभाष पाटील यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झाले. साहेब आपला मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. वेलकम. तर मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती कुणाल आला आणि कुणालच्या बॅटमध्ये या पहिल्या धावा येतात. खरं तर अगदी या ठिकाणी कवचमध्ये खेळला होता हा स्ट्रोक इनसाइड आउटचा हा फटका परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धाबांची सुरुवात करत असताना कुणालच्या बॅटमधनं 2 धावा आल्यात. 4 षटकांचा हा सामना असेल आणि 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करणार टीम जय बजरंग पुंडास. तर यानंतर होणार नेक्स्ट मॅच NR बोरपाडा विरुद्ध जय महाराष्ट्र धामणगाव. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण हजारे परिवारच्या वतीने आपण टॉस बॉक्स पाहतो. त्या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. इथे फटका चांगला आहे. अगदी फॉलिंग स्वीप. अगदी या ठिकाणी आपण पाहता क्रॉस बॅटेड फटका. बॉल पाठवला सर लॉंग स्टॉपला सीमारच्या पलीकडे. 4 धाबा. तर त्याच दरम्यान आम्ही विनंती करू की खरं तर आम्हाला या ठिकाणी समालोचक कक्ष त्यांनी आम्हाला निर्माण करून दिलं. खरं तर त्या संघाचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. तर जय बजरंग खांडपे संघाला संपूर्ण संघाला विनंती असेल की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आम्ही आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपलं आम्ही स्वागत करतोय. तर संपूर्ण खेळाडूंना विनंती असेल संपूर्ण संघ आपण व्यासपीठावरती यायचा आहे. जय बजरंग खांडपे समालोचक कक्ष आपण पाहता. खरं तर संघाचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. परंतु मैदानाच्या आत जाऊयात. चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना ऋषिकेश अगदी तिखट बाउन्सरनं मैदानाच्या आत कमबॅक केलंय. डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या धाव फुलकावरती. फटका सुंदर वॉट शॉट
स्वीप केलाय लाजबाबा स्ट्रोक प्रॉपर टायमिंगचा या ठिकाणी वापर बॉलला फेकून दिला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बिग हिट षटकार. थँक्यू. या ठिकाणी आपण आता शेवटच्या चेंडूवरती काय फटका पाठवला खरं तर स्वीपचा फटका वॉटर टायमिंग नक्कीच अशा प्रकारचे फटके आम्ही किरण पवार जे रसायनचे आहेत त्यांच्याही बॅटमध्ये आम्ही पाहिलेत आणि तशा प्रकारचे फटके या ठिकाणी पाहायला मिळाले. अगदी इंडियन क्रिकेटचा सितारा अर्थातच सूर्यकुमार यादव यांच्याही बॅटमध्ये अशा प्रकारचे फटके येतात आणि तो फटका खरं तर मैदानाच्या आत फलंदाज आपण पाहताय तर कुणालच्या बॅटमधनं हा स्ट्रोक आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती कुणाला धावांची सुरुवात त्यानं केली आहे. खरं तर त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत नक्कीच 2 धावा देखील आल्या चौकार सुद्धा आला आणि षटकार सुद्धा आलाय. म्हणजेच या ठिकाणी वन डाऊनचा खेळाडूवरती जी जबाबदारी असते ना ती जबाबदारी आता या ठिकाणी प्रामाणिकपणाने पार पाडण्यासाठी या ठिकाणी त्याला पाठवलंय आणि चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. षटक क्रमांक दुसरे गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपण पाहतायत बॉलर दिगंबर यांना आपण पाहतायत. नाव मोठं आहे कामगिरी देखील आता मैदानाच्या आत मोठी करावी लागेल. खरं तर 4 षटकांचा खेळ आहे शॉर्ट टाइम क्रिकेट दोन्ही बाजूनं मी त्या मनानं चांगला खेळ करावा लागतो. फलंदाजांनाही चांगली बॅटिंग करावी लागते परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने बेस्ट द्यावा लागतो. फटका सुंदर आहे स्क्वेअर कटचा स्ट्रोक व्हॉट अ शॉट गॅप मध्ये बॉला पाठवलोय. ज्या प्रकारे सुईमधून धागा काढावा त्या प्रकारे गॅप मध्ये बॉला पाठवले सरळ डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पार 4 धावा चौकार. थँक्यू. खरं तर आता या ठिकाणी नक्कीच मयूर सुद्धा लय मध्ये दिसतोय त्याच्या बॅटमध्ये आता चौकार आलाय तर त्याच दरम्यान तर यानंतर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल मीत कबाड बी विरुद्ध गावदेवी हिवाली. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. इथे फटका सुंदर आहे अगदी हा चेंडू पाठवला सरळ लॉंग लेगला खेळाडू त्या ठिकाणी आले थोडीशी चुका पाहायला मिळतात थोडासा लेझी घेतलाय. खरं तर हा चेंडू जमिनीवरती घरंगळत होता बॉलला अगदी जज करण्यासाठी भरपूर वेळ गेला आणि लगेचच जिथे एक धाव होती तिथनं अजून एक धाव कंप्लीट केली गेली आहे. अर्थातच सिंगलला डबलमध्ये प्राधान्य दिले गेले आहे आणि इथनं अजून 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 2 धावा संख्येच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचते ती इथनं हा देखील फटका सुंदर गॅप मध्ये पाठवलाय खेळाडू पोहोचतायत अगदी एका टप्प्यावरती बॉलला उचलफेक करतील तत्पूर्वी एकच धाव आली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आता जाऊन पोहोचते ती 19 या धावफलकावरती. आतापर्यंत 19 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरचा विचार केला तब्बल 12 धावा आल्या होत्या त्यानंतर पहिल्याच बॉलवरती चौकार सेकंड बॉलवरती 2 धावा आणि या बॉलवरती सिंगल आली आहे. म्हणजे या षटकात आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात दिगंबर या गोलंदाजानं. फुलरलेनचा बॉल अगदी स्ट्रेट राऊंडचा फटका होता परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे चांगली फिल्डिंग एकच धाव. खरं तर डॉट बॉल येण्याऐवजी सिंगलला प्राधान्य द्या. नक्कीच एक धाव मात्र लाख मोलाची असते. जेव्हा तुम्ही धावा डिफेंड करता तेव्हा एका धावेचं महत्त्व तुम्हाला नक्कीच समजतो. खरं तर या ठिकाणी धावा जोडण्याचं काम केलं जात आहे. फलंदाजी करत असताना फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ठिकाणी खरं तर सातत्याने फुललेनचे चेंडू पाहायला मिळतात थोडीशी मिसफीड आणि लगेचच दुसराचाही कॉलिंग चांगली पाहायला मिळते या ठिकाणी दोन्ही खेळाडूंमध्ये. कुणाल आणि मयूर या ठिकाणी आपल्या धावांसाठी आपल्या संघासाठी या ठिकाणी धावा जमा करत असताना जय बजरंग पुन्हा संघाला पाहता खरं तर चांगली बॅटिंग सध्या तरी कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आत खेळतायत. त्यांना माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली आहे परंतु तदनंतर हीच सुरुवात कायम ठेवायची आहे. लवा फुलटॉस अगदी या ठिकाणी बॅटच्या फ्लो मध्ये
पाठवलाय ऑन साइडला, फटका सुंदर आहे, पंचांचा इशारा, दोन्ही हात आकाशाकडे, बिग हिट, मॅक्सिमम धमाका, षटकार. संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 28 धाबा फलकावरती. चांगली सुरुवात. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच मित कवाड बी विरुद्ध गावदेवी हिवाली. तर या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, लक्ष असू द्या. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल ऋषिकेशनं गोलंदाजी करत असताना 12 धाबा त्यांना खर्च केल्या. त्याच्या खात्यामध्ये एक विकेट सुद्धा आली, परंतु तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये दिगंबर थोडा महाग ठरलाय. तब्बल गोलंदाजी करत असताना आपण पाहतात एक चौकारही त्याच्या अगेन्स्ट आला, तदनंतर एक षटकार सुद्धा त्याच्या विरोधात आला, सिंगल डबल देखील आल्या. म्हणजेच त्या षटकामध्ये तब्बल 16 धाबा त्यानं खर्च केल्या आणि अशा रीतीनं तब्बल 28 धाबा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी या ठिकाणी आपण बघा शेवटच्या चेंडूवरती तो षटकार खिचला होता. पूर्णपणे वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं. जोरदार ताकदीचा प्रहार मात्र त्या चेंडूवरती आणि खरं तर या मैदानावरती सर्वात लांब षटकार मारण्याचं काम मात्र या फलंदाजानं केलं. अर्थातच कुणालच्या बॅटमधनं मात्र षटकार आलेत. आताचा चेंडू नक्की त्या ठिकाणी आपण पाहतायत पंचांचा इशारा मात्र येणं बाकी आहे, परंतु या ठिकाणी हा डॉट बॉल जणू काही बॅटची एज होती आणि या ठिकाणी अगदी शॉर्ट फायर लेगला मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट बॉल षटक क्रमांक 3 सुरू झालाय आणि पहिलाच बॉल हा डॉट आलाय. इथनं कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. नेहालला पाहता आपण आताचा हा चेंडू वेगवान तेज तरार परंतु दिशापासून भरकटलाय. जर का कदाचित क्रिकेटमध्ये चौथा स्टंप असता तर या ठिकाणी त्रिफला चित्त केलं असतं. अगदी क्लोज एन्काउंटर होतं, जबल मी तर हा म्हणेन हा चेंडू यष्टांपासून जवळपास गेलाय. खरं तर इथनं व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. 29 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 नेहाल या ठिकाणी चांगल्या प्रकारे फेकी करतोय. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, अगदी लॉंगॉनला खेळाडू पाहतात पोहोचला, उचल फेक करतोय. या ठिकाणी कॉलिंग थोडीशी चुकीची राहिली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला नो असा नक्कीच कॉल आला. यस नो वेटचा वापर आता दोन्ही फलंदाज करतायत. सिंगलच्या मदतीने 30 धावा फलकावरती आतापर्यंत जमा केल्या गेल्यात. पहिला सत्र सुरू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी हा सामना दुसरा मी सांगतोय आणि मॅच आपण पाहतायत ते जय बजरंग पुंडास विरुद्ध रियान शिलीवन सावे या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतायत. पुन्हा एकदा गुडलेस पडतात. खरं तर ऑन साइडला ढकलण्यात आला. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, खेळाडू पोहोचलाय. थ्रो भरपूर चांगला आणि कलेक्शन सुंदर आहे. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचललं फेकलं आणि त्यानंतर ॲक्युरेट थ्रो, कलेक्शन सुंदर. इथनं विकेटचा पतन रनआउटच्या माध्यमातून परतावं लागेल फलंदाज मयूरला मैदानाच्या बाहेर. थँक्यू डिझे. खरं तर बॉल पाहिला तर ड्राईव्ह केला होता, फटका ड्राईव्ह केला होता, परंतु डीपमध्ये मी खेळाडूचं कौतुक करेन कारण की बॉलवरती येण्यासाठी 4 क्रिया कराव्या लागतात. येणं, वाकणं, उचलणं, फेकणं आणि या 4 क्रिया मात्र एकाच ॲक्शनमध्ये केल्या आणि ॲक्युरेट थ्रो. खरं तर तुम्ही तुमच्या घरच्या मैदानावरती सराव करता, सातत्यानं फिल्डिंगचा सराव, कॅचेचा सराव, षटकार चौकार मारता. खरं तर ती प्रॅक्टिस तुम्हाला मॅचमध्ये कामा येते. हॅलो, इथं आपण पाहतात हा चेंडू सरळ टप्पा घेत असताना पॅडवरती अदलला. खरं तर हलकीशी अपील देखील झाली, परंतु हा चेंडू ऑब्स्टिकला सोडून जाणार होता. पंचांचा गुड डिसिजन. या ठिकाणी लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव मिळतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते 32 या धाव फलकावरती. तर या ठिकाणी हिवाली संघाचे कॅप्टन आले आहेत, आपलं आम्ही स्वागत करतोय. तर
त्यांच्या विरोधात कवाड बी संघाचे कॅप्टन नक्कीच आम्ही तुम्हाला देखील विनंती करतो आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलाही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तर या मॅचच्या मध्यांतरामध्ये अर्थातच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये नक्कीच आमचे साथी स्कोरर ओमकार आम्हाला सांगतात की या षटकात एकही मोठा फटका आला नाहीये. म्हणजे चांगले गोलंदाजी या षटकात कमबॅक करण्याचं काम गोलंदाजाने केलं. शेवटचा बॉल बॅटची एज होती परंतु गरंगलत हा चेंडू चालला. एक अनोखा थ्रो या ठिकाणी ऋषिकेशने केला. जणू काही या ठिकाणी बॉलिंग करताना मात्र जेव्हा विकेट घेतो ना त्या प्रकारचा थ्रो. परंतु या ठिकाणी नशीब बलवंत म्हणावं लागेल फलंदाजांचा. या ठिकाणी सेफ पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले. पाहता पाहता षटक क्रमांक 3 संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 34. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. या ओव्हरचा विचार केला तर नेहालनं मात्र 6 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. म्हणजे इकॉनॉमिकली गोलंदाजी या षटकात पाहायला मिळाली आणि एक रनआउट देखील या गोलंदाजानं नक्कीच केलंय. खरं तर खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आत केली आहे. तर चला जास्त वेळ आपण मीटिंग करू नका. लगेचच आपण फिल्डिंग सजवायची आहे. खरं तर आपण पाहतायत आणवी स्पोर्ट्स खांडपे आयोजित स्वर्गीय सुकल्या झिपऱ्या हजारे स्मृती चषक 2025. खरं तर आणवी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आपण पाहतात बालाराम दादा पाटील सागर बालरामजी पाटील नक्कीच त्यांच्या वतीने आपण पाहतात आणवी स्पोर्ट्स खांडपे. खरं तर त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करूयात. आणि आज आम्हाला खरं तर जय बजरंग खांडपे समालोचक लाभले गेले. तदनंतर गावदेवी खांडपे खेळाडू कक्ष व तदनंतर हजारे परिवार टॉस बॉक्स देखील आपण पाहता. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांचा नक्कीच असाच पाठिंबा असू द्या. सगळ्यांचं मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आत. शेवटचं षटक शिल्लक आहे परंतु आता शेवटचं षटक कोणता गोलंदाज शेवटचा षटक शिल्लक आहे. शेवटच्या षटकात खरं तर कोणता गोलंदाज येणार थोडासा प्रश्नचिन्ह झाले मैदानाच्या आत टीम साबे संघाच्या वतीने. परंतु आता मात्र गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आलाय. गोलंदाज जितेश. पहिलाच बॉल फुललेंचा हा चेंडू अगदी ऑन साइडला आपण पाहता ढकलला. स्कोरेकला खेळाडू आहे. दुसराचा कॉल परंतु शेवटच्या मुवमेंटला नकार आलाय कुणालचा. नक्कीच कुणाल त्याच्या बॅटपतनं आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात. त्याला माहिती आहे शेवटच्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. कारण की समोरचा संघ म्हटला तर रियान शिलबन सावे संघ देखील कमी नाहीये. या संघाच्या विरोधात 50च्या पलीकडे 100 धावसंख्या जाईल ह्याचा विचार करावा लागेल. आणि जेवढी जास्त टार्गेट द्याल तेव्हा सेकंड इनिंगमध्ये संघ थोडासा दबावमध्ये येतो. फटका सुंदर आहे अगदी. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला उडवला परंतु डीप मध्ये खेळाडू नाही आहेत. पोहोचले शेवटच्या क्षणाला. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी या ठिकाणी घडले काय खेळाडू पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडलं आणि तदनंतर या ठिकाणी रनआउट या ठिकाणी कंप्लीट केलाय. फलंदाज बाद परतावं लागेल कुणालला. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत सचिनला पाहता. नवीन फलंदाज सचिन 5व्या क्रमांकाप्रती इथनं शेवटच्या षटकात खरं तर चांगली कामगिरी केली जाते. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये कमबॅक
पाहायला मिळतं इथनं वॉट ऑफ बॉल एष्टा खुल्ला सोडला सरळ हा चेंडू एष्टांवरती पाहायला मिळाला यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज बाद थँक्यू थँक्यू डिझाई नक्कीच टीम चावे संघामध्ये थोडीशी चर्चा नक्कीच झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहिले पण चौथा षटक कोणता गोलंदाज घेऊन येणार ऑप्शनमध्ये होते खेळाडू परंतु या ठिकाणी ऑप्शनमधून निवडले गेले ते म्हणजे आपण पाहता जितेशला आणि जितेश स्वतःला सिद्ध करतोय नक्कीच मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे जितेश सध्या तरी मैदानाच्या आत दाखवलंय आतापर्यंत जितेशनं 3 बॉल फेकले 2 धावा खर्च केला 1 रनआउट आणि 1 विकेट देखील केलाय मैदानाच्या आत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत सध्या करत असताना जितेश आपल्या संघासाठी सध्या तरी भरपूर जबाबदारी आहे जितेशवरती आणि त्या जबाबदाऱ्या मात्र अगदी प्रामाणिकपणाने पार पाडतोय आणि आपल्याकडे असलेला अतिरिक्त वेग मात्र तो मैदानाच्या आत दाखवतोय आणि त्यानंतर अचूक लाईन आणि लेनचा वापर देखील करत असताना पाहायला मिळतोय नवीन फलंदाज स्ट्राईक वरती देवेंद्रला पाहता सुरुवात चांगली करावी लागेल शेवटचा षटक आहे टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल यॉर्कलाईनचा हा चेंडू खरं तर नशीब साथ देतो या ठिकाणी देवेंद्रचा साथ देतोय टीम जय बजरंग पुंडा संघाचा अगदी बॅटचे एज घेत असताना बॉल चला सरळ यष्टीरक्षकाला बेट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय नशिबाचा चौकार तर चौकार आलाय शेवटच्या षटकात आहे ना ओमकार सर जेवढ्या धावा येतात त्या महत्वाच्या आहेत मग धावा कशा येऊ द्यात या खरं तर इम्पॉर्टंट असतात परंतु आताचा हा चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा काम जितेशला करायचं होतं परंतु या ठिकाणी जो आपल्याकडे वेग आहे त्या वेगाचा वापर जरूर केला परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली 55 गोलंदाजांना या ठिकाणी दंडित केलाय व्हाईट बॉल आणि तदनंतर या ठिकाणी 1 बाउन्स साठी 1 देखील केलं गेलं गोलंदाज जितेशला अवे फ्रॉम द बॉडी खरं तर बॅट्समनला ऑन साईडला खेचायचं होतं बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये नक्कीच या ठिकाणी जितेशकडे असलेला एक्स्ट्रा वेग एक्स्ट्रा पेस या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय खरं तर चांगली कामगिरी इथनं शेवटच्या षटकात जास्तीत जास्त डॉट बॉल फेकण्याचे काम सध्या तरी जितेश करतोय समोरच्या संघाला सध्या तरी रोखले गेलंय सुरुवात पाहिली तर 2 षटकांमध्ये 28 होत्या परंतु तदनंतर तिसऱ्या षटकात खरं तर कमबॅक केलं नेहालने तदनंतर जितेश देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाजी करतोय शॉर्ट प्लेन बॉल फटका या ठिकाणी फसलाय की काय खेळाडू वाट पाहतोय चेंडूची आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला वाट लावायची होती परंतु कॅच ड्रॉप झाली आहे सोपी कॅच होती कॅच पकडायची होती शेवटचा चेंडू होता कमबॅक पुन्हा एकदा केलं होतं परंतु या ठिकाणी कॅच ड्रॉप परंतु 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील आणि पाहता पाहता पहिला सत्र या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना जय बजरंग पुंडा संघाची धाबासंख्या जाऊन पोहोचले 43 तब्बल 43 धाबा आणि 44 धाबासंख्येचा टार्गेट उभा केलाय टीम रियांश इलेव्हन चावे संघाच्या विरोधात 24 बॉल आणि 44 धाबासंख्येची गरज तर जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये हजारे बंधूच्या वतीने आपण हे टॉस बॉक्स पाहतात खरं तर दोन्ही टीमचे कॅप्टन ठिकाणी उपस्थित आहेत तर यामागचा टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू मान्यवर श्री वैभव सुरेश पाटील यांना विनंती असेल की या आपण आपल्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत खरं तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल टीम कवाड बी विरुद्ध हिवाली या 2 संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज आहेत मान्यवर वैभव सुरेश पाटील यांच्या शुभस्ते आपण टॉस करूयात
येस, हेड अँड टेल या ठिकाणी कॉल केलाय टीम कवाड संघानं, परंतु टॉस जिंकलाय टीम हिवाळी संघानं. या ठिकाणी नक्कीच आपण ओपिनियन घेऊयात. खरं तर टॉस जिंकला हिवाळी संघानं, सामना 4 षटकांचा असेल. तर नक्कीच टॉस जिंकलाय, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. शक्तरक्षण करायचं आहे, परंतु या ठिकाणी 4 षटकांमध्ये समोरच्या संघाला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरचा संघ या असोसिएशनमध्ये बलाढ्य संघ म्हणून मानला जातोय, तरी पण आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमीत कमी धावसंख्या तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. मग तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज असतील जे तुमच्या समोरच्या संघाला नक्कीच कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचं काम करतील? हर्षद आहे, जयेश आहे, राज आहे. जसे प्लॅनिंग असेल त्यानुसार गोलंदाजी होईल. नक्कीच तुम्हाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. आणि शेवटचा एक क्वेश्चन, तुम्ही या स्पर्धेत आलात, खरं तर इथे आल्यानंतर आणि आपल्या या आयोजनाविषयी काय म्हणाल? खांडपे संघाचं आयोजन नेहमीच चांगला असतो आणि इथे खेळायला खूप मजा येतो. आपल्या असोसिएशनमध्ये तर असे ग्राउंड खूप कमी पाहायला मिळतात की पूर्ण आउटफील्ड व्यवस्थित, सर्व गोल ग्राउंड, चारी साईडला बाउंड्री खूप कमी पाहायला मिळतात आणि अशा ठिकाणी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल खांडपे संघाचा धन्यवाद. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. आपण जाऊयात अपोजिट कॅप्टन अर्थात कबाड बी संघाच्या कॅप्टनच्या दिशेनं. जर कॅप्टन आपण टॉस जिंकला असता, आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. परंतु आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची. मग बॅटिंग करत असताना 4 षटकांमध्ये तुम्ही समोरच्या टीमला किती धावसंख्येचा टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न कराल? समोरचा संघ चांगला संघ आहे, त्यांना आम्ही 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू. 40+. मग बॅटिंग करताना तुमच्याकडे आता कोणते असे बॅटर असतील तो त्यांच्याकडनं जास्तीत जास्त अपेक्षा करशील? किरण आहे, वैभव आहे, विकी आहे, धीरज आहे. म्हणजेच बॅटिंग लाईनअप खूप खोलवरचे आहे. आणि खरं तर तुम्ही या स्पर्धेत आलात, इथं आल्यानंतर आणि या आयोजन पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं आणि आयोजनाविषयी तू काय म्हणशील? आयोजन तर खूप छान केलं आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्यांचा धन्यवाद. नक्कीच दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि आपण घेऊयात दोन्ही टीमचा या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान करूयात. तर या ठिकाणी आपण मान्यवर वैभव सुरेश पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण कवड संघचे कॅप्टन यांच्या शुभहस्ते आपण नक्कीच जय गुरव यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. खरं तर कबाड बी संघाचे कॅप्टन जय गुरव यांना पण पाहता यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केलं जात आहे. व त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही विनंती करू वैभव पाटील यांना की आपला शुभ हस्ते योगेश भोईर जे हिवाळी संघाचे कॅप्टन आहे त्यांचाही आपण मान सन्मान करायचा आहे. खरं तर आपलं सर्वांचं मनपूर्वक आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. थँक्यू सो मच. तसेच मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि जाऊयात कॉम्बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे साथी समालोचक. आपण पाहतात श्रवण धुमाळे सर. थँक्यू सो मच. Yes, thank you so much. Won the toss from Team Kawad and elected to field first. जाऊयात मैदानाच्या दिशेने. आपण पाहत आहे एका बाजूला संघ जय बजरंग पुंडास आणि त्यांच्या विपक्षात रियाज 11 सावे या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपण पाहत आहे. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय बजरंग पुंडास या टीमनं धावा बनवल्या तब्बल 43 आणि 44 धावेंचं माफक लक्ष उभं केलंय ते सावे टीमच्या विपक्षात. आणि या दोन्ही संघ खऱ्या अर्थाने एकाच ताकदीचे एक दिग्गज संघ आपण पाहत आहे. यस, आपण पाहत आहे याच दरम्यान आगतम स्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहत आहे शेलार अंबाडी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संतोषजी गुरव साहेब यांच्या दरम्यान शुभागमन झाला. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानांना विराजमान व्हायचं आहे. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मुकुलला आपण पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक येईल. हरेश नौसा येईल. ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये 44चं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॉलिंग ट्रॅक वरती P1चा पहिलं षटक मुकुल पुन्हा एकदा निघाला. पंचाचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. देऊया दोन्ही संघांना लाख शुभेच्छा. पहिला बॉल
व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये बॅटर तयार. राईट हॅम ओव्हर दी विकेट. पहिला बॉल स्लोवर वडा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्लाइस केलाय. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला सरळ. थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत चौकार. याच दरम्यान ऑन साइडला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर एकदम कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न बघता बघता दुसरी देखील डाव झाली कम्प्लीट. क्या बात आहे. या दरम्यान कट करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता या पहिल्या बॉलवरती या चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती डबल आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवरती एक चिकी सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचला 7. अर्थातच द मास्टर माइंड ऑफ टीम इंडिया महेंद्रसिंग धोनी याचा जर्सी क्रमांक 7 या अंकावरती. ऋषिकेश ऑन स्ट्राइक. आणि ऋषिकेशचा जर विचार करायला गेला तर पहिला बॉल फेस करत असताना ऋषिकेश. हो चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडला. त्यानंतर वळण गेली. डायरेक्ट करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली. एकदा कंप्लीट झाली आहे. इथे घडतंय काय. वारंवार चुका घडत असताना मैदानाच्या आतमध्ये जय बजरंगा पुंडास या टीमच्या माध्यमातून आणि बघता बघता जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी तब्बल 3 धावा एकवटल्या गेल्यात. यस शेलार अंबाडी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संतोषजी गुरव साहेब यांचं देखील या दरम्यान शुभागमन झाला. त्यांना देखील विनंती असेल साहेब या आपण आपली जागा आमच्या हृदयात आहे. आपली जागा आमच्या मुख्य मंचावरती आपण देखील सन्मानानं आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हायचा. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. ओ ओव्हर पिच आहे. क्या बात आहे. वेगाचं प्रत्युत्तर वेगानं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. रन्स मिळतील हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. रियान सावे टीमच्या माध्यमातून धमाकेदार सिक्सर. सोळा अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचल्या. मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ज्या वेगानं गोलंदाज मुकुलनं हा चेंडू हाताळला त्याच वेगानं त्याचं प्रत्युत्तर दिलं बॅट्समन हरीशनं. षटकार आला आणि या संजीवनी देणाऱ्या या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जर अशाच प्रकारची बॅटिंग शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याला पाहायला मिळाली तर 44 धाव्यांचं लक्ष देखील कुठेतरी छोटंसं वाटेल. 11.00च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करायची आहे. आणखीन एक धमाका. सकाळी ओव्हर सलगचा दुसरा तडाखा सिक्सर. क्या बात आहे. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती डबल. तिसऱ्या बॉलवरती सिंगल. त्यानंतर चौथ्या बॉलवरती 3 धावा पाहिल्या आणि बघता बघता 2 बॉल 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्या बॅट्समन हरेशच्या बॅटमधून. षटक क्रमांक या दरम्यान पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 22 धावा. अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. रियान्स 11 सावे या टीमला. यस या दरम्यान समाधान भाई चोरगे यांचा या दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटकार आपण पाहत आहे. षटक क्रमांक पहिल्याच्या शेवटच्या बॉलवरती आणि आता 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 22 अजूनही बनवायच्यात. 50% धावा स्कोर कार्ड वरती बनल्या गेल्यात. 50% धावा अजूनही बनवायच्यात.
22 runs to win after more from 18 balls. सचिन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. दिगंबर ऋषिकेशला आपण पाहतोय स्ट्रायकिंगला. फुलोर लाईनचा बॉल आडवा बाटणं खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कार्पेटच्या साह्यानं हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग रिजन मध्ये फिल्डर ॲक्युरेट थ्रोफिक आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता कलेक्शन देखील तितकंच चांगलं. 2 धावा एकवडण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती 2 धावा एकवडल्या गेल्यात. अच्छा दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आमच्यासोबत जॉईंट आहेत व्हॉइस ऑफ गर्वय म्हणून त्याने आपल्या आवाजाची वर्णी सातत्यानं संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये लावली आहे. अर्थातच आमचे साथी समालोचक प्रसाद सवार त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. 3 ऑफिशियल पंच रॉकी सर, तदनंतर रवी जैतापकर सर, तदनंतर मुरलीधर जाधव सर, हे 3 ऑफिशियल पंच आपण पाहता. ऑनफिल्ड अंपायर तदनंतर DJ रुपेश पाटील, तदनंतर SK एंटरटेनमेंट ही लाईव्ह वाहिनी आपण पाहताय. षटक क्रमांक दुसरा बॉल यावेळेला फ्लिक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अगदी नो लुक शॉट खेळायचा होता. पंच आमच्याकडे वळतात. पंच दर्शवतात अंपायर सिग्नल लेग बायच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाते, बहाल केली जाते टीमच्या टोटल मध्ये आणि संघ जाऊन पोहोचला 25. 25 लागल्या गेल्यात. 19 अजूनही बनवायच्यात. येणाऱ्या 16 मध्ये 16 बॉल 19 ची गरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रियाज सावे या टीमला. पुढचा बॉल अरे साठी हा बॉल हाफ ट्रॅकर होता. पुल करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कार्पेटच्या साईडनं स्ट्रोक खेळला. काउकॉर्नर रिजन मध्ये फिल्डर आपण पाहताय. चिकी सिंगल कंप्लीट. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा स्कोर कार्डवरती अद्याप जोडल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रियांश 11 चावे या दरम्यान आपण पाहता. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. शेलार अंबाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय आपण पाहताय संतोषजी गुरव साहेब यांचं या दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसामध्ये मित कवाड बी हा संघ देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. निलेशजी गुरव साहेब पुरस्कृत मित कवाड बी हा संघ आपण पाहणार आहोत. या दरम्यान पंच केला मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक. पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आपण पाहिलं. फक्त बनून आलेत फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चालला एक टप्पा घेत. रन्स मिळते 4. हा धमाकेदार चौका. याला आपण पाहता फटका फसला. झेल झाला ड्रॉप. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळत असताना हरीशला आपण पाहिला. बत्तीस धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेलात. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा आपण पाहताय या दरम्यान कंप्लीट झालाय आणि या 2 षटकांच्या अखेरीस धाफलकावरती धावा लागल्या गेल्या. 32 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम रियांश 11 सावे. लक्ष आपण पाहताय तब्बल 44 चे 32 लागल्या गेल्यात. 12 मध्ये 12 अजूनही भरवायचे आहेत.
12 बॉल 12ची गरज. रोशनला पण पाहता क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला सातत्यानं क्रिकेटचा खेळ आपण पाहत असता. 12 बॉल 12ची गरज. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. या वेळेला पहिला बॉल वेगवान 30 तरणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि या पहिल्या बॉलला डॉट. रोशनला पण पाहताय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती या. हरेशला पण पाहताय आणि हरेशचा जर विचार करायला गेला तर पहिला निर्धाव चेंडू हरेशच्या विरोधात आपण पाहताय रोशनच्या माध्यमातून. या मांडेकरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय. पुढचा बॉल. येस पद्धत आली तर थोडंसं चुकलं. रनअप मध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण झाला. रोशनला पण पाहताय. नेक्स्ट बॉल. यावेळेला देखील शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप. यस पंच आमच्याकडे वळतील आयसीसी नियम क्रमांक 22चा उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एकदा ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये आणि संघ जाऊन पोहोचला 33 अर्थात 33 अंकावरती. या वेळेला फटका फसला. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे चालला. शॉट फाईन लेग रिझन मध्ये एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाजाला परतावा लागेल. धक्का लागणारा पहिला बॅट्समन हरेशच्या स्वरूपात. बॅटराव क्या बात आहे. अगदी इंडिव्हिज्युअल 25 अंकावरती खेळत असताना हरेशला पण पाहिला. भरपूर चांगला खेळ हरेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहत आहे. तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. दिगंबरला आपण पाहत आहे. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. लक्ष भरपूर मोठं आहे पण रियाश 11 सावे हे नाव कुठे छोटं आहे आणि मेहनत खऱ्या अर्थानं भरपूर मोठी आपल्याला पाहायला मिळते. सावे टीमच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. तब्बल 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आपण पाहताय. बॉल शिल्लक शेवटचे 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या 10. 10 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 9 बॉल्स. क्या बात आहे. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर गरुडी झेप घेतली आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिला. एकच धाव. सातत्यानं मॅचचं चित्र बदलत असताना सामना आपण पाहिला 12 मध्ये 12 बनवायच्या होत्या. त्यानंतर पहिला बॉल डॉट आपण पाहिला. 11 मध्ये 12ची आवश्यकता असताना फाईट बॉल आला आणि त्यानंतर लगेचच विकेट संपादित केली 9 बॉल मध्ये. 10 मध्ये तब्बल 11 करायचे होते. नंतर लेग बायच्या स्वरूपात सिंगल आणि 9 मध्ये 10 बनवायची आवश्यकता असताना ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. त्या समीकरण आपण पाहता 8 बॉल 9ची गरज. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल ऑन साइडला. अरे बाबाटनं वेगाचं प्रत्युत्तर दिलं. वेगानं गोलंदाजाला हाताला अग्निच्या ज्वाला आणि त्याच्यावरती चढवलाय तो फेसचा गोळा. सिक्सर. क्या बात आहे. का फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी या ताकदीचा पूर्णपणे वापर करत असताना यावेळी देखील विषय मध्ये खेळायचा प्रयत्न. वाडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आला आणि त्यानंतर लगेचच
एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या साथीने षटक क्रमांक या दरम्यान तिसरा देखील कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 42 धावा. आता समीकरण आपण पाहत आहे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात फक्त आणि फक्त 2. 6 बॉल 2 ची गरज. देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये 2 ची आवश्यकता असताना सॉफ्टनने केलेला आणि याच दरम्यान बघता बघता सामना जिंकलाय. विजयी फटका आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजच्या बॅट म्हणून आणि बघता बघता सामना जिंकलाय टीम रियाज 11 सावे या संघाने. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम रियाज 11 सावे अँड हार्ड लक बॉयज टीम जय बजरंग पुंडास.